पारोळा येथील 2 महिन्यात 4 अधिकाऱ्यांची लाच घेताना अटक होत आहे। योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता 36,000ची लाच घेणारे 3 गजाड, त्यामध्ये वनक्षेत्रपाल अधिकाऱ्यांसह लिपिक, कंत्राटी कर्मचारी यांचा समावेश आहे। अखेर गुन्हा दाखल होताच शेतात बांबू लागवड करण्यासाठी योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात 4 फाईलवर सही करणे, मंजुरीसाठी 36,000ची लाच घेणाऱ्या पारोळा येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे वय 54 वर्ष यांच्यासह लिपिक निलेश मोतीलाल चांदणे वय 45 व कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील वय 27 राहणार मोरफळ तालुका पारोळा यांना रंगे हात पकडले। ही कारवाई मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार आणि त्यांचे 3 नातेवाईकांना शेतात बांबू लागवड करायची होती, त्यामुळे अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष लागवड आणि फुलपीक लागवड योजनेच्या लाभासाठी त्यांनी पारोळा सामाजिक वनीकरण विभागाकडे अर्ज केला होता। वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे यांच्याकडे अमळनेर विभागाची अतिरिक्त कारभार आहे। त्यांनी प्रत्येक फाईल मंजूर करण्यासाठी 10,000 रुपये अशा एकूण 4 फाईल करिता 40,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तक्रारदार येणे दिनांक 5 रोजी लाचलुचपत विभागाकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती। यावेळेस तर जोडाती 36,000 रुपयांमध्ये लाच देण्याचं ठरलं। त्यापैकी 35,000 रुपये खापोरे यांच्यासाठी, 1,000 रुपये चांदणे यांच्यासाठी मागितले होते। कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील यांच्याकडे देण्याचं सांगितले होते। त्यानुसार छापा रचला आणि भरत पाटील याला पथकाने 36,000 रुपये लाच घेताना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.